आमदार आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र. पाणी आणि आरोग्य संदर्भातल्या प्रश्नांबाबत पालिका आयुक्तांना लिहिलं पत्र. बांधकाम कामगारांना 90 दिवसांचं प्रमाणपत्र सोप्या पद्धतीनं द्या. कल्याणकारी मंडळाच्या आयुक्तांना कामगार मंत्री फुंडकर यांनी दिले निर्देश. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांची 2795 पदं भरणार. पशुसंवर्धनाचं काम अत्यंत गतिमान करण्यासाठी रिक्त पदं भरण्याचा निर्णय. मंत्री पंकजा मुंडेंची माहिती. AI तंत्रज्ञानाद्वारे वारीमध्ये होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन. वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी AI तंत्रज्ञानाची पंढरपूरमध्ये चाचणी. AI द्वारे गर्दीचं प्रमाण आणि गर्दीची घनता मोजता येणार. पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण. 21 ते 24 एप्रिल दरम्यान चित्रपताका नावानं होणार महोत्सव. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते होणार अनावरण. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात लोकप्रतिनिधी आक्रमक. कोल्हापूर आणि सातारा जिल्हा बंद ठेवून निषेध करणार. विधानसभेवर तसंच रस्त्यावर लढा उभारण्याचा आमदार रोहित पाटलांचा निर्धार. प्रताप सरनाईक उद्या पालघर जिल्हा दौऱ्यावर. सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेची पाहणी करणार. पाहणीनंतर MMRDA सोबत घेणार बैठक. सातारा जिल्ह्यात प्रथमच एप्रिल महिन्यात तापमानाची विक्रमी नोंद. जिल्ह्यातल्या माणखटाव तालुक्यात 42°C इतक्या तापमानाची झाली नोंद. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे फळबागांचं आणि हळदीचं नुकसान. शेतकरी हवालदिल. रामनवमी उत्सव काळामध्ये साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचं दान अर्पण. 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवामध्ये 4,26,00,000 रुपयांचं भाविकांतर्फे दान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.